महाराजांच्या काळात जी चौरंग करण्याची पद्धत होती तीच योग्य आहे. मी तर म्हणतो लोकांना सापडला ना तेव्हाच मारून टाकायला पाहिजे होता, त्याला चेचायला पाहिजे होता. त्या लोकांचा सत्कार झाला असता, त्या लोकांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो. त्याचा जो कोणी खून करेल त्याला आमदार खासदार करा तिथला, अशी वेळ आली आहे. जर एखाद्या पोलीस ऑफिसरने त्याला संपवला ना तर त्या पोलीस ऑफिसरचे पाय धुवून पिऊ आपण. नसरापूरच्या या घटनेनंतर राज्यभरात तीव्र अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. आता सोशल मीडियावर देखील याबाबत वेगवेगळ्या पद्धतीने लोक नाराजगी व्यक्त करतायत. आपल्यासोबत प्रवीण तरडेजी आहेत. तुम्ही देखील सोशल मीडियावर तुमचं पोस्ट शेअर केलेली आहे. कसं पाहता या घटनेकडे? काल आपण बघितलं ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर उतरलेली होती, लोकांमध्ये तीव्र नाराजगी होती. खूप भयान. म्हणजे आत्ता फक्त आपण एक सेकंद डोळे मिटून जर असा विचार केला की ज्यांना घरात मुली आहेत, छोट्या मुली आहेत, 3 वर्षाच्या मुलीपासून पार लग्न झालेली मुलगी आहे, काय रे त्या पालकांना वाटत असेल? आत्ता भीती वाटत असेल पोरगी जन्माला घालायची. इतकं घाणेरडं कृत्य कुठून येते? ही मानसिकता, ही विचारसरणी, ही घाण आता समाजानं स्वच्छ करण्याची गरज आली आहे. म्हणजे कालपासून ही घटना झाल्यापासून अस्वस्थ. मी खरं तर आजकाल सोशल मीडियावर व्यक्त होत नाही. जरा सोशल मीडियावर कुठं काही बोलावं, मनातलं व्यक्त व्हावं तर ट्रोलिंग आणि ह्यानी, त्यामुळं ना खरं तर लांब गेलोय या सगळ्यापासून. पण या कालच्या घटनेने ना मी म्हटलं जाऊ दे, आता कुठलाही विचार गेला तेल लावत, आता मात्र व्यक्त झालं पाहिजे. म्हणून मी ती उद्विग्न होऊन पोस्ट टाकली की आता यांना. आणि 1 मे महाराष्ट्र दिन, आपण एका बाजूला महाराष्ट्र दिन साजरा करत होतो आणि महाराष्ट्र दिनी माणुसकीला काळीमा फासणारी इतकी घाणेरडी, अरे कोण होता हा नीच? हा कुठून आला? याची विचारसरणी का? हा याला तयार कुणी केला? अशी घाण तयार कशी होते? इतकं मनामध्ये. अरे काय पालकांची अवस्था आहे. अरे डोळ्यात पाणी येतं. तिच्या आईबापांना काय वाटलं असेल? एवढीशी ती पोरगी रे, 3 वर्षाची, तिला बोलता येत नाही, तिला नीट चालता येत नसेल, आणि त्या पोरीचा दोष काय? काय वाटलं असेल? तिच्या आईबापाचा तरी विचार केला पाहिजे आपण रे. काय मानसिकता असेल आता तिच्या आईबापाची? कसे जगतील ते पुढच्या अनेक वर्ष? आपण जर बघितलं तर जो हा आरोपी आहे कांबळे, याच्या अगोदर देखील त्यांनी अशा पद्धतीचे कृत्य केलेले आहेत. म्हणजे 2015 साली सुद्धा अशाच पद्धतीने, मात्र कोर्टात पुरावे अभावी त्याला निर्दोष त्याला सोडण्यात आलं. कदाचित त्याला तेव्हाच एकदम कडक शिक्षा मिळाली असती तर ही घटना घडली नसती. खरं तर कसं आहे माहितीये का? म्हणून तर मी म्हटलं ना तुला की महाराजांच्या काळात जी चौरंग करण्याची पद्धत होती तीच योग्य आहे. आता ह्याच्यात पुन्हा मी तर म्हणतो लोकांना सापडला ना तेव्हाच मारून टाकायला पाहिजे होता, त्याला चेचायला पाहिजे होता. त्या लोकांचा सत्कार झाला असता, त्या लोकांना डोक्यावर घेऊन नाचलो असतो आपण. म्हणजे त्याचा जो कोणी खून करेल त्याला आमदार खासदार करा तिथला, अशी वेळ आली आहे. माहितीये का तुला? इतकी भावना, त्यांना मारून टाकलं पाहिजे. आता सरकार, कायदा, या सगळ्या प्रोसेस आल्या. हे किती लांबणार तुला माहितीये? दिवे घाटातल्या पोरीवर किती निर्गुण बलात्कार झाला. कुठे ते हरामखोर? माझ्या एका जवळच्या पोलीस मित्रांनी पकडला होता त्याला. त्यांनी त्याला खूप मारला, पण जिवंत आहेतच ना. अमरावती, मालेगाव, कोपर्डी. काय करायचं या लोकांचं? यांना वेळीच त्यांना ठेचले पाहिजेत, मारून टाकले पाहिजेत. ज्या पद्धतीने काल आपण बघितलं समाजातून त्या चिमुकलीच्या नातेवाईक असतील सगळे रस्त्यावर उतरले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचं बोलणं करून दिला. त्याच्यानंतर सुनेत्राताई पवार जे उपमुख्यमंत्री आहेत ते त्या ठिकाणी पोहोचले. अनेक लोक त्यांना पोहोचताय तिथं पोहोचत होते, त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र न्याय बघ, देवेंद्र फडणवीस साहेब हे अत्यंत बुद्धिमान माणूस आहे. तो कायद्याचा विद्यार्थी आहे. ते कायद्याच्या चौकटीतच राहून काम करणार. पण एकनाथ शिंदे आहेत की या सरकारमध्ये. आनंद दिघे साहेबांचे शिष्य आहेत ते. आनंद दिघे साहेबांच्या दरबारात काय न्याय होता अशा लोकांना संपवण्याचा? लावा तसा नियम आणि संपवून टाका ही घाण. या 1-2 दिवसामध्ये लोकांनाही कळू दे. एखाद्या पोलीस ऑफिसरने केलं तर त्या पोलीस ऑफिसरला डोक्यावर घेऊन नाचतील लोक. आयुष्यभर त्याचे पाय धुवून पिईल मी.
जर एखाद्या पोलीस ऑफिसरनी त्याला संपवला ना तर त्या पोलीस ऑफिसरचे पाय धुवून पिऊ आपण. इतकी परिस्थिती, इतक्या लोकांच्या मनात तीव्र भावना आहेत. आपण बघू शकतो ज्या पद्धतीने लोक इथं व्यक्त होत आहेत. प्रवीण तरडे सुद्धा तीव्र नाराजगी या संदर्भात व्यक्त करतायत आणि त्याला शिक्षा, कडक शिक्षा, फाशीची शिक्षा, जी शिक्षा देता येईल ती शिक्षा त्याला द्यावी अशा या नरधामाने हा सगळा कृत्य त्या ठिकाणी केलंय आणि तशाच समाजाकडून देखील भावना व्यक्त होताना दिसत आहेत. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.